उंची असलेला त्रिकोण काढा. आता उंची विचारलेली आहे, काय दिलेली आहे या ठिकाणी? आता उंची विचारलेली आहे. आता आधीच्या कृत्यामध्ये काय विचारलेलं, काय केलं आपण? बाजू दिलेल्या होत्या. आधीच्या प्रश्नामध्ये आपण आपल्याला बाजू दिलेल्या होत्या. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? आता उंची दिलेली आहे. आता काय करायचं? आपण एक एबी रेषा काढायची. एक एबी रेषा काढली, समजा सपोज एक रेषा काढली, बरोबर आहे. या एबी रेषेचं अंतर बघा. या एबी रेषेवर आपल्याला एक मध्यभागी एक लंब टाकायचा. समजा एबी रेषा कोणत्याही मापाची काढायची, 7 सेमी 8 सेमी कोणत्याही मापाची काढायची, बरोबर आहे. लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या? बरोबर. आता ए पासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, बरोबर आहे. अंतर घ्या, वरती कंस टाका, खाली कंस टाका, बरोबर. त्याच्यानंतर बी वर अंतर ठेवा, तेच या कंसाला छेदा, या कंसाला छेदा. म्हणजे काय झालं रे हे? याचा अर्थ काय झाला की या दोन बिंदूतून रेषा टाकली, बरोबर आहे. या दोन बिंदूतून रेषा टाकल्यानंतर काय झालं? या AB ला मध्यातून रेषा गेली, दोन भाग झाल्यासारखे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला एवढं कृत्य समजलं. आता काय करायचंय? आपल्याला उंची दिलेली आहे. उंची किती सेमी दिलेली आहे आपल्याला? 4 सेमी, बरोबर आहे. 4 सेमी उंचीचा असणारा समभुज त्रिकोण काढायचा आहे. मग काय करणार आपण? या हा जो केंद्रबिंदू म्हणजे सेंट्रल बिंदू आहे, इथून 4 सेमीचं अंतर घ्यायचं. किती? 4 सेंटीमीटर. बघा, इथून 4 सेमीचं अंतर मोजायचं आहे. आपल्या पट्टीच्या सहाय्याने 4 सेंटीमीटर घ्या. इथून ते इथपर्यंत 4 सेमीचं अंतर घेतलं. लक्षात येत आहे मी काय सांगितलं? इथून किती अंतर घेतलं मी? 4 सेमी. परत या रेषेपासून किती अंतर घ्यायचंय? 4 सेंटीमीटर. किती घ्यायचंय? 4 सेंटीमीटर. इकडे बी अंतर घ्या, या रेषेपासून 4 सेंटीमीटर, बरोबर आहे. हे अंतर किती पाहिजे आपल्याला? 4 सेंटीमीटर. हे पण अंतर किती पाहिजे? 4 सेंटीमीटर. आणि ही आडवी रेषा मारायची. याला पॅरलल, याला समांतर ही रेषा झाली, बरोबर आहे. ही रेषा समांतर झाली 4 सेंटीमीटरची. आता काय करायचंय? आता आपण कंपासच्या सहाय्याने इथं कंपास ठेवायचा आहे, इथं कंपास ठेवायचा. आणि काय करायचं? इथं कंपास ठेवल्यानंतर या ठिकाणी एक अर्धगोल मारायचा. काय मारायचं आहे? अर्धगोल मारायचा. लक्षात आलं मी काय सांगितलं? इथं कंपास ठेवायचा आहे आणि अर्धगोल मारायचा. ही झाली उंची आपली. ही काय झाली? उंची झालेली. हा अर्धगोल मारल्यानंतर या ठिकाणी कंपास, आता अंतर तेच राहू द्यायचं, त्रिज्या तेच राहू द्यायची. कंपासची हलवायची गरज नाही, बदल करायची गरज नाही. आता जो हा बिंदू आलेला आहे, हा बिंदू आलाय, हा बिंदू आलाय, बरोबर आहे. आता या बिंदूवर कंपास ठेवा. या बिंदूवर कंपास ठेवल्यानंतर इथं या कंसाला, या जो वर्तुळ काढला आपण त्याला इथं छेदायचा, बरोबर आहे. परत इथं कंपास ठेवायचा आहे. इथं कंपास ठेवल्यानंतर इकडच्या बाजूला या वर्तुळाला इथं छेदायचंय, बरोबर आहे. मग आता हे जो बिंदू आलेले, हे बिंदू आणि हा बिंदू आलेला आहे आपल्याला, बरोबर. हा बिंदू आणि हा बिंदू आला. या बिंदूतून म्हणजे बघा इथं जो हा बिंदू आलेला आहे आपण घेतलेला, बरोबर. ह्या बिंदूमधून आणि ह्या बिंदूमधून पट्टी जोडायची, सरळ रेषा. या बिंदूतून आणि या बिंदूतून पट्टीने सरळ रेषा इथपर्यंत आणायची, या रेषेपर्यंत आणायची. परत इथं सुद्धा तसंच हा बिंदू आणि आलेला हा बिंदू, जो आलेला बिंदू आपण कट मारलेला इथे, बरोबर आहे, इथं आलेला तो, याला पट्टीने इथपर्यंत रेषा मारायची. बघा इथपर्यंत रेषा मारायची. या ठिकाणी आलेले जे दोन बिंदू होते इथपर्यंत रेषा मारायची. म्हणजे हा या ठिकाणी आपल्याला ही उंची दिलेली होती. उंची किती दिलेली होती? 4 सेमीची. ही 4 सेमीची होती. आणि त्रिकोण कोणता काढायला सांगितला? समभुज. सगळ्या बाजू समान असणारा. सगळ्या बाजू समान झाले आलेल्या आहेत आपल्या. आणि उंची दिलेली होती, त्या उंचीनुसार आपण त्रिकोण काढलेला आहे. कृत्य समजलं? ओके.